राहुल सोळंके, जिओलाईफ ॲग्रीटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी. तर आज आपण बीड जिल्ह्यामध्ये एक यशोगाथा ऐकण्यासाठी आलेलो आहोत. तर आपल्यासोबत जे फार्मर आहेत त्यांच्याकडूनही आपण जाणून घेऊ की काय त्यांना उत्पन्न पिकवलं आणि कशा प्रकारे त्यांना या उत्पन्नातून कापूस असेल, सोयाबीन असेल, ऊस असेल या उत्पन्नापेक्षा जास्त पैसे कमवले. तर नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव, गाव, मोबाईल नंबर. शेख जुबेर खमार अली. मोठा शेख जुबेर खमार अली. तुमचं गाव? घोसापुरी, तालुका जिल्हा बीड. तालुका जिल्हा बीड. तुमचा मोबाईल नंबर? 76 66 502 600. डबल एकदा सांगा मोठ्यानं. 76 66 502 600. तर तुमचं हे किती क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये कशाचं पीक घेतलं होतं तुम्ही? 60 गुंठे आहे क्षेत्र. 60 गुंठे क्षेत्र आहे. याच्यामध्ये कुठलं पीक पिकवलंय तुम्ही? हे बीट आहे. हे बीट या पिकामध्ये तुम्ही कुठल्या कंपनीचं मार्गदर्शन घेतलं आणि तुम्हाला काय अनुभव आला? ते जिओ लाईफचं प्रोडक्ट म्हणजे हे घेतलं होतं, बी घेतलं होतं. साहेबाची आमची भेट दुकानावर झाली. हां. तर म्हणजे नवीन होतं, मी माहीत नव्हतं काय. तर मला साहेब तिथं भेटले, तर मी साहेबाला बोललो, मी चर्चा केली. तर मग त्यांनी मार्गदर्शन दिलं आणि ते प्रोडक्ट दिले जिओ लाईफचे. तर या जिओ लाईफच्या प्रोडक्ट पासून तुमच्या बीट पिकामध्ये काय तुम्हाला वाटतं किंवा खाण्यामध्ये काय टेस्ट आहे, चव कशी, दुसऱ्यापेक्षा मार्केटचे रेट काय आहेत? नाही, ते चव तर समजायचं नाही कळत, पण रेट दुसऱ्यापेक्षा 2-1 रुपये 2-3 रुपये जास्त लागत होते. 1 किलो मागे 2 ते 3 रुपये जास्त लागते. तर हे जे बीट पीक पिकवलंय तुम्ही, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कापूस दरवर्षी तुम्ही पारंपरिक कापूस करता, सोयाबीन करता, ह्याच्यापेक्षा काय वाटतंय की शेतकऱ्यांना कसं? त्याच्यापेक्षा तर फायदाच आहे ना. बरं, तर शेतकऱ्याला काय सांगाल? आता हे कसं ज्या हिशोबाने म्हणजे करावं, असं कोणाची एखाद्याची परिस्थिती असती नसती, कोणाची कमी दिवसात होतं, हे होतं. पण हे केलं तर बरंच आहे, म्हणजे कापसापेक्षा त्याच्यापेक्षा चांगलं. बरं, तर या पिकाला एकरी काय खर्च येतोय शेतकऱ्याला सांगा तुम्ही. मला आता 60 गुंठ्याला 30,000 रुपये खर्च आला. तर 60 गुंठ्यामध्ये 30,000 रुपयांना खर्च आलाय आणि काय उत्पन्न होईल याच्यापासून तुम्हाला? सरासरी आता हे जर रुपयाला बी एक धरलं तर 2-1 लाखाचं होईल असा अंदाज. जर 1 रुपयाला एक बीट जर विकलं तर त्यांचं म्हणणं आहे 2 लाख रुपये एवढी 60 गुंठ्यामध्ये उत्पन्न येईल. जर तुम्ही कापूस केला असता तर काय याच्यामध्ये किती म्हणजे फरक पडला असता? कापूस आता कापूस काढूनच लावलं ना. हा, तर कापूस किती झाला इथं? 70,000. कापूस 70,000 झाला. आणि म्हणजे कापसाला खर्च किती होता? खर्च तर 25% येतोच ना. बरं, तर 70,000 रुपये म्हणलं तर एक 20,000 रुपये कापसाला सरासरी खर्च आलता, 50,000 रुपये प्रॉफिट झालं. आणि या पिकाला 40,000 रुपये खर्च झालाय आणि 1.5 लाख रुपये तुमचा प्रॉफिट होईल. 1.5 मधून त्याच्यामधून पुन्हा काढणी, ट्रान्सपोर्ट, नेणं जाणं, ते सगळं गेलं तर 1 लाख रुपये. तुमचं पूर्ण मजुरीनं जरी केलं तर 1 लाख रुपये या पिकामध्ये त्यांना 60 गुंठ्यामध्ये उत्पन्न राहिलेलं आहे. कमी राहिलेलं ना, म्हणजे अंदाजा म्हणजे त्याची स्पीड वाटतं राहते तितक्या त्या प्रकारे बसतो. बरं का, आता मी 10% गेले ह्याच्यामधलं 15,000 रुपये झाले. 10% गेले तर 15,000 रुपये झाले. तर सगळं जर कॅल्क्युलेशन रेट कमी, जर रेट वाढले तर पाहिजे ना वाढून मार्केटच्या हिशोबाने. जर मार्केट चांगला राहिलं तर 1-1.5 लाख रुपये सरळ 60 गुंठ्यामध्ये राहतात. निव्वळ नफा. तर सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की असं नवीन पिकाकडे आपण सुद्धा वळू शकतो. धन्यवाद.